नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। पीव्हीसी पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांना आता 50% ते 100% पर्यंत अनुदान मिळणार आहे। तर मग आता नेमकी काय आहे अर्ज प्रक्रिया, संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या या YouTube चॅनलवर मित्रांनो पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच फॉलो करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, नेमकी आता अर्ज प्रक्रिया कशी आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, पीव्हीसी पाईप आणि HDPE पाईप खरेदीसाठी थेट आता 15,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आता केवळ 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून यासाठी प्रक्रिया संपूर्ण काय आहेत किंवा कागदपत्र कशी असणार आहे हे आपण सुद्धा पाहूया। तर सर्वात आधी या योजनेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूया। तर या योजनेअंतर्गत महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात। सदर योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकेल। पीव्हीसी आणि HDPE पाईप खरेदीसाठी सिंचन व्यवस्थेत सुधारणा होऊन पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल, परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, हा या राज्य सरकारचा हेतू आहे। तर आता अनुदानाची रक्कम नेमकी कशी असणार आहेत तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रवर्गानुसार 50% ते 100% पर्यंत अनुदान मिळणार आहेत। विशेषतः म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी म्हणजेच SC प्रवर्गातील शेतकऱ्यांना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100% अनुदान देण्यात येणार आहे। तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी HDPE पाईपला 50% 50 रुपये प्रति मीटर तर पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर या मर्यादेत अनुदान असणार आहेत। तर एकूणच या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना जवळपास 15,000 रुपयापर्यंत अनुदान आता मिळणार आहे। तर मग आता याची नेमकी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर महाडीबीटी फार्मर ही एक स्कीम असून महाडीबीटी फार्मर स्कीम 2025 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहेत, जसे की यामध्ये शेतकऱ्यांचं वैध आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, अनुदान थेट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अद्ययावत जे बँक पासबुक आहेत ते, त्याचबरोबर 7/12 उतारा, जमिनीचा वैध पुरावा म्हणून कोटेशन, पाईप पुरवठादाराकडून मिळालेले अधिकृत कोटेशन, हे सर्व कागदपत्र स्पष्ट स्कॅन करून कॉपी मित्रांनो शेतकऱ्यांची निवड झाल्यावर शेतकऱ्यांना ही संपूर्ण कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत। तर आता अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळेल, त्यानंतर पाईप खरेदी करावी लागणार आहेत आणि खरेदीचे बिल पुन्हा महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत। तर अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे, महाडीबीटी फार्मर पोर्टलवर पीव्हीसी पाईप, HDPE पाईप याचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो खालीलप्रमाणे किंवा आता याप्रमाणे आपल्याला निवड करावी लागणार आहे। जसं की महाडीबीटी पोर्टलवर जायचं आहे, अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर म्हणजेच mahadbtfarmer.gov.in ही वेबसाईट आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। त्याचबरोबर लॉग इन करायचं आहे, तुमचा आधार क्रमांक, रजिस्टर मोबाईल नंबर लॉग इन करून योजना निवडायची आहे। सर्व उपलब्ध योजनेमधून पीव्हीसी HDPE पाईप अनुदान योजना निवडायची आहे आणि अर्ज प्रक्रिया करायची आहे। तर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे, तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे, तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल, कम्प्युटर असेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा या अर्जाला सुरुवात करू शकता। किंवा तुम्हाला अर्ज प्रक्रिया जर केल्या जात नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून हा अर्ज घर बसल्या तुम्ही मित्रांनो भरू शकता। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना 50% ते 100% अनुदानावर पीव्हीसी पाईपलाईन मिळत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी।